दिना हुने दिन तो दिना हुने दिना माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ दीनानाथा कृपाळुआ सांभाळावी आपुल्या नावा सांभाळावी आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा आलो शरणागत तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता तुका म्हणे आता भले नवी मोकलिता भले नवी मोकलिता नवे मोकलिता नवे मोकलिता आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाई मेघात्यातील जोडीकरांच्या प्रतिप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाई देवाकडे विनंती करतात, मी दिनाहून दिन आहे, माझा तुला अभिमान आहे. आणि दिनाचा अभिमान देवाला असतो. मी तो आलो शरणागत, मग मी तुला शरण आलेलो आहे. आता शरण आल्यावर मग काय करायचंय तर मला फक्त सोहित कर. काय कर? सोहित. माझं सोहित कर देवा, दुसरं काही पाहिजे नाही अशी मागणी तुकोबारायांनी एक प्रकारची देवाप्रती केली. आपलं चाललंय सोहित. सोहित बरे तर स्व अधिक हित बरोबर असा त्याचा आपण हित असं समजतो की व्यवहारामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या काही प्राप्त होणं ते आपल्या हित असं म्हणजे पैसे कमवणं, वाडा बांधणं, हे करणं, ते करणं, त्या सगळ्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत. आणि मग ते समोरचा माणूस एखादा जर तुमचा काही हितेशी असेल तर त्याला आपण म्हणतो आमचा माणूस हितेशी हो, आमच्या घरचा उपकार आहे, त्यानं आम्हाला खूप आणि व्यवहारातली मदत केली. व्यवहारातली मदत केली म्हणजे माझं हित केलंय. हो, लय त्याच्या हिताचा आहे तो माणूस. एखादा माणूस एखाद्याच्या हिताचा असतो नाही भाऊ, चोरून बैल सुद्धा चालून त्याचे आणतो. असे गडी नसतेच का? काय काय गडी नाही, गडी बी तसे असतात. मालकाच्या माघारी बैल चोरून जातात. आमच्या खुशी होत आहे बैल चुकून पाट सोडायला, पाट सोडून चावून आणायला बैल मी खुश हो लागलो. कुठं चाललो एवढा तर चालले. मग एक म्हणला दुसरं कोणी बघत नाही म्हणला, शेजारच्या उशीला जाऊ असं म्हणून नाही म्हणले हे तुला बरं वाटाय, आज बरं वाटायले तर ते माझ्या बी अंगलट लोटल, तुला अंगलट चांगलं नसतं. लोकांच्या चारणं बरं नाही तर तुला वाटायले तू गौसशी कधी ना कर, चोर कधी ना कधी गौसल्याशिवाय त्यावेळेस तुला ते मारेल, तुला हवं तो करेल. मग तू म्हणशील मला काहीच बोलले नाही, मला बोलता येत का? बोलता येईल का? तुझी चूक असल्या तुझी चूक म्हणल्यावर मला तिथं बोलता येणार नाही. हा, चूक तुझी नसल्यावर ते बोलल्यावर माणूस म्हणेल पण, आणि मग त्यावेळेस तुला गुस्सा येईल की आमचा मालकाचं हित केलं म्या, बैल कोणाचे चारले आणि मालक काहीच बोलला नाही असं वाटेल की नाही तुला? त्यातला मी नाही.
लोकांचे बैल लोकांच्या औषधात चोरून आणले चालले की मला पसंत नाही. माणसं पण ते लवाड मालकाला वाटतंय कोण गडी त्यांना वाटतंय की नाही? कसा वाटतंय? ते हिताचा वाटतंय का अनहिताचा वाटतंय? ते हिताचा आहे का अनहिताचा आहे करा. एक तर तसलं कुकर्म आहे, लोकांची चोरून बैल चालणं कुकर्म आहे, वाईट कर्म आहे. आणि त्या वाईट कर्माचं फल त्याला बिना आपल्याला विनरच आहे, दुःख आहे ना. ते आज ना उद्या तरी आपल्याला भोगावंच लागेल, ते चुकणार नाही ना. चुकल मग हे चुकणार नाही असं कुकर्म करणं हित आहे असं कोणी समजायचं नाही. म्हणून तर अरे मायबापाला सुद्धा हित कळलं नाही असे तुकाराम महाराज म्हणले राव. हित नाही ठावे कशामुळं म्हणले मग? आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हे बरोबर आहे, पण जाणे माऊलीचे चित्त नाही. बरेच अभंगात भेद घुसलेले ते बरेच लोक जाणे म्हणतात. बरं मला वाटते ओळीत अभंग नाही वाटते काकड्याच्या ओळीत. तुम्ही किती ओळी घेता काकड्याला? कोणत्या कोणत्या? वचन आहे का? सुंदर ते नाही रूपपात आहे. रूपपाताची पहिली असेल, रूपपाता पहिली ओळ पुन्हा आरंभी आवडी एक उसलीच मध्ये झाली ऐक. नाही 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 ती नाही हो. रूपपाता एक, सुंदर ते ध्यान दोन आणि उंच नीच काही नेले होत. या तीन ओळीत काकड्या तेव्हा महाराज आपल्या उकळीकरांचा काकडा तुमच्यात मला घुसळा करून टाकल्या. काल युद्धला तुम्ही वेगळेच म्हणले. महाराज इथं होते हरिपाठ म्हणला हो. महाराज इथं होते जेवायला, येऊन गेले. झोपा म्हणत होते त्याला, पण नाही झोपले. तेवढे काकडा करावं लागते. जातो काकड्याला ते ज्ञान बालता हे घेऊन डबा त्याच्यासंग महाराज गेले. मग इथं काकड्याला हे भजन केलं दिवस मला थोडस हरिपाठ. त्या हरिपाठात एक दोन अभंग वेगळेच वाटले. पंढरपूरचं आमचं आले निकडे मिसळ करून बसले दोन्ही. आपल्याकडे उसळा उसळी झाली उकळी करायचं त्या पूजेच्या ओळीत ते झालं. त्या पूजेच्या ओळीत ते वकळ उसळा उसळी झाली. आता काय मला नाही काय मला वाचून जाऊन राहिलं ते वहीवर काकडा सगळं भजन हरिपाठ घेतल्यावर पण ठेवणं, पूजा असल्यावर पण ते मग ते नाही काय पूजेच्या अभंग ते पूजा असली तरच म्हणायची समर्पिली हे पूजेच्या. मग ते मग असे अभंग एक वहीत लिहितो आणि वहीत लिहून आपापल्यासाठी शुद्ध करतो. जे मला घुसळा घुसळ्या झाल्या त्या घुसळा घुसळ्या झालेल्या काढून टाकायचं. आपल्या आपण वहीत द्यायचं आणि आपल्या आपण ते शुद्ध भजन म्हणजे जुन्या काळात जे होतं आमच्या आशीर्वाद आट्या करीत होते ते आशीर्वाद आट्याचं भजन बरोबर होतं. त्याला लिहिणं येत नव्हतं, एक अक्षर येत नव्हतं, काही येत नव्हतं, पण भजन सगळं बरोबर करीत होते. त्याला अभंग श्रेय क्रमांक हे ते चुकत नव्हते त्याच्या नाही कोणतेच नाही मला त्याला दोष करत भगवंतांनी त्याचं आवड होती त्याच्यावर. तसं जे शुद्धीकरण भजन होता त्या वळीतल्या अभंगात तेव्हा लेकुराचे हित तो वाहे माऊलीचे चित्त तर बरेच लोक जाणे माऊलीचे चित्त. जाणे म्हणल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना बाधा येईल. कशी बाधा येईल? मग तुकाराम महाराजांच्या बोलण्याला बाडी आली म्हणावं लागेल. ज्ञानोबाईंनी त्या तुकाराम महाराजांचं बोलणं येण्यात काढलं म्हणावं लागेल. जाणे नाम कळे म्हणजे लेकराचं कशात हित आहे हे माईच्या चित्तात कळतंय असा अर्थ व्हायला जाणे म्हणल्यावर. पण माईच्या चित्ताला कळत नाही. तुकाराम हित नाही ठावे मग काय म्हणजे मग तुकाराम महाराज मुलाबाळ आहेत का? असं नाही. याचा अर्थ वाहे बरोबर आहे मोटर त्याची काही बिघड सुद्धा आहे. पण काय त्याला कळत नाही. उदाहरण आपण म्हणलो विष्णूला कळतंय मोटर तू पण कोणा कळतंय इलेक्ट्रिक म्हणजे लाईट वरल्या मोटर त्याला कळतंय. पण हे त्या मोटरचा जाणकार नाही. काय नाही जाणकार म्हणजे कळणारा बरोबर आहे. एखाद्या रोगाचा एखादा डॉक्टर उदाहरण कॅन्सरचा स्पेशलिस्ट त्याला कॅन्सर मधलं कळतंय लक्षात आलं. पण टीबी सारखा रोग असेल तर त्याला ते लक्षात येईल त्याचा स्पेशलिस्ट आहे.
एखादा पोट विकाराचा स्पेशलिस्ट आहे तर पोटाचा स्पेशलिस्ट आहे. पण विष्णू म्हणतोय ना मला कळत ह्याच्यातले. ते म्हणणं काय मूर्ख म्हणत नाही हो. आता काय बघा मेडिसिन जोडूया. आता ते डॉक्टर मेडिसिन काय करूया म्हणले जनरल मेडिसिन असतं ना वाटतंय. म्हणजे काही बी येते असं त्याचा अर्थ व्हायला का? हा जनरल फिजिशियन कोणत्या विभागाला देते त्याच्यावर लिहिलं असं पदवीवर त्या बोर्डावर जनरल मेडिसिन असं काहीतरी असते. मी विचारलं त्यांना जनरल मेडिसिन म्हणजे काय? ते म्हणजे जनरल मेडिसिन म्हणजे सगळ्याला जमतंय. वा बराच आहे होत्या तितक्या पुरतं त्याला म्हणजे त्या गोष्टीचा तो जाणकार आहे. जाणकार म्हणजे कळणे. जाणणे म्हणजे हा कळणे. मग लेकरात हित माईला कळतंय की वाटतंय भाव वाटतंय पण कशात हित हे कळत नाही. कारण का त्याला त्याचं कळलं नाही बाबा स्वतःला. तर लेकराचं काय कळेल महाराज त्याला? त्या माईला बापाला स्वतःच हित कळलं नाही. आपलं हित कशात आहे त्याला कळलं नाही तर दुसऱ्याचं काय करेल? नाही कळणार ते. म्हणून हित आणि स्वहित यातला फरक आहे बरं. म्हणून स्वहिता कारणे संगती साधूंची आणि भावे भक्ती हरीची भेटी. बरं काय हरी ते संत ते हरी ऐसे वेदचारी बोलत. बरोबर आहे ना? हे आता चार पडायचं. स्वहित करायचं असेल तर संगती साधूंची. साधूंना कळतंय ते, संतांना कळतंय हित, जनसामान्यांचं. कारण का त्यांचं त्यांनी हित केलंय. स्वतः हित त्यांनी केलंय. त्यांचं सोहित झाले आणि त्यांचं सोहित झाल्यामुळे दुसऱ्याचं सोहित ते करते. पण आई बापांना प्राकृत माणसांना समोरच्याचं हित ह्याच्यात आहे असं कळत नाही. कळल्यावर काय लागले एवढं. बरेचसे लेकरायचा बरेचसे मायबाप लेकरांचा लाड करून वाया घालवीत नाहीत का? माझं लेकरू वाया जाव त्याला असं वाटतं का? त्याला तर चांगलं वाटते लेकराचं. पण चोमाळल्यामुळे ते वाया जातं. लहानपणी 2 फटकडीत देऊन चांगलं शिकवावं, याला शाळेत घालावं असं कळतं का त्याला? मग चोंबाळ नका जाऊ द्या. नाही हो कसं आहे हो नका जाऊ द्या महाराज. शाळेत गेलं तर काय करावं त्याला? हो त्याला जाऊच वाटणार रडायला. या ते म्हणाले की मला करमत ना तुमच्याशिवाय. मग आणतो जाऊन लातूराहून आणलं. लातूराहून जाऊन आणलं. बरोबर आहे. आणि चोंबाळून बाळ्या गेला घरी राहिला आणि दुसऱ्या ताव खाणायला. मग शेत नाही काय नाही जास्त काय करेल माझं बाळ्या दुसऱ्याच्या अवतार जाणारच नको. हे त्याचं हित भाव वाटत नव्हतं गेल्या काळात. माझ्या वाटत होतो. अंध मोह पुढे आला. कोणता मोह पुढे आला? आंधळा मोह पुढे आला. दुर्योधनाच्या बापाचा. दुर्योधनानं चांगलं वागावं असं धृतराष्ट्राला वाटलं नाही. कसाय वागला तर त्याचा लाडच करीत होता. कोण? धृतराष्ट्र. आणि त्याच्यात हित त्याचा असं त्याला वाटत होतं. पण त्याला कळलं नाही. बरं काय. पण आंधळ्याला पुन्हा कळालं तेव्हा दुर्योधन आधी मेल्यावर. आणि मग लक्षात आलं. आणि मग संजय सुद्धा म्हणतो. संजय नौकर असून ती म्हणतो हो संजयच्या बापाचं नाव आहे गौरगण. तुम्हाला माहित नव्हतं त्याचं नाव? सुतपुत्र आहे. संजय कोण आहे? सुतपुत्र आहे. सुतपुत्र म्हणजे सारथ्याचा पोरगा. त्याच काळामध्ये सूत एक जात होती खाल्ली. ड्रायव्हिंग करणाऱ्याची जात सूत म्हणत होते. मालक राजा रथात बसणारा आणि घोडे धरणारा बाग धरून घोड्याची बागजोडी वागविणारा, घोडे धुणारा, वैरणकाळी अमुक तमुक ती घोड्याची देखभाल करणारा आणि ती रथ हाकणारा त्याचं नाव होतं सूत. आणि ते त्या जातीमध्ये उच्च नीच भेद फळा नव्हता. उच्च वर्णाची पत्नी निम्न वर्णाचा पिता अशापासून ते जन्मलेले लोक. लक्षात आलं की नाही? दुय्यम दर्जाचे लोक जन्मामध्ये. आणि मग असे लोक सूत काम करत होते. म्हणजे सारथ्याचं काम करत होते. मग ते सूत होता त्याचा बाप गवलगण. कोणाचा? हा संजय. संजयच्या बापाचं नाव आहे बरं काय गवलगण. गवलगण. गवलगणाचा पोरगा ते संजय. पण व्यासाचा शिष्य. जरी सूत असेल जातीनं तरी शिष्य व्यासाचा आहे. म्हणून तर तिथं म्हणणं आहे ज्ञानेश्वरीमध्ये
जरी ऐसे न होय तरी व्यासाचा अंकुर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण आहे ना श्लोक, हे संजयाचा श्लोक आहे. पुनरुद्गारू संजयाचा, हे संजयाचा शेवटचा श्लोक आहे. धृतराष्ट्राचा प्रश्न, उपक्रम, सार भगवद्गीतेचा बरोबर आहे. प्रश्न कोणाचा भगवद्गीते? धृतराष्ट्राचा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एवढाच श्लोक आहे त्याचा. भगवद्गीते 700 श्लोकापैकी श्लोक एवढाच. कोणाचा? धृतराष्ट्र उवाच एवढाच आहे. पुन्हा उवाच नाही आला धृतराष्ट्र. हा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय प्रश्न आहे. आणि त्याचं शेवटचं मग ते उत्तर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजय भूती ध्रुव आणि तिमती मम. असा ते म्हणून गेला. मग त्याच्यामध्ये तिथे म्हणला बरं काय, शंभूतीत काय अंबिका, संततीत विवेका, असणे चंद्रतीत चंद्रिका, शंभूतीत अंबिका, हा रावतीत कटक, असणे. बरोबर आहे की नाही? हो. दया तेथे धर्मी सुखागम सुखी पुरुषोत्तम असं हे असं म्हणत 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 ते म्हणला जिकडं कृष्ण आहे तिकडं अर्जुन आहे, तिकडं शरीर विजय भूत, तिकडं विजय होईल. बरं काय, मती मम माझ्या मनाला असं वाटते असा म्हणला ते. पण तिथं निश्चयानं सांगितले त्यानं, म्हणजे संदिग्ध सांगून निश्चयानं सांगितलं की जरी ऐसे न होय तरी व्यासाचा अंकुन वाहे. हा, ऐसे उगवणी गाये बाहे गाजील ते. मग मी असं जर नाही घडल, म्हणजे जिकडं अर्जुन आहे जिकडं कृष्ण आहे तिकडं विजय निश्चित आहे, असं जर नाही होईल तो व्यासाचा शिष्य म्हणणार नाही. अंकुन आहे म्हणजे त्यांच्या मांडीवर बसलोय असं म्हणणार नाही. शिष्य होणे म्हणजे काय होत नाही, शिष्य बसणे होणे म्हणजे मांडीवर बसणे. बरं, लेकूर कशा बसते? मांडी बसते. शिष्य आणि लेकूर सारखेच असतात. म्हणून तर शिष्याला मुलगा म्हणतात आणि मुलालाही मुलगा म्हणतात. आपल्या मुलालाही काय म्हणतात? मुलगा. आणि शिष्य बी कोण असतो? मुलगा असतो. लक्षात आलं की नाही? म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज बापाचं नातं लावतात निवृत्तीनाथांना. हा, ज्ञानी काही निवृत्तीनाथ सुते केले मराठी गीते ते देशी कारले. निवृत्तीनाथ सुते निवृत्तीनाथांच्या मुलानं, त्यांना का लग्न केलं तर मुलगा व्हायला? निवृत्तीनाथांनी लग्नच केलं नाही, मुलगा कोण झाला? मुलगा नाही, निवृत्तीनाथांचा मुलगा ज्ञानोबा आहे, शिष्य येते त्यांची. म्हणून शिष्याला मुलाची उपमा आहे. म्हणून व्यासाचा शिष्य संजय. म्हणून ते म्हणला मी मांडीवरच बसलो व्यासांचे असं म्हणणार नाही, म्हणजे व्यासाचा शिष्य म्हणून घेणार नाही. एक लक्षात आलं की नाही? मग त्याला संजयानं सांगितलं. मग त्या रडू लागला त्यावर, हे सगळे मेल्यावर. काय संजय माझ्यावर वेळ आली, काय संजय तू कुठं? काय नाही म्हणला राजा, मी गेलो होतो कुरुक्षेत्रावर श्रीमंत पंचक तीर्थावर. दुर्योधन मांडी फुटली आणि मांडी फुटून रडाय. आता ते मरणाच्या दारात उभा आहे. मी त्याला बोललो, मरता मरताय मला बोलला. ते म्हणला मला एकच वाटतंय की पित्याचं कसं होईल. ते कोणला? ते नाही ह्या दुर्योधनाला की माझ्या बापाचं कसं होईल. माझे मायबाप आंधळे येतं आणि आम्ही तर सगळे मिळलो, मग माझ्या बापाला कोण सांभाळलं असं मला वाटतं. असं म्हणून रडू लागला राजा. आणि ते आता मेलाच म्हणाय हरकत नाही. कोण? दुर्योधन. बाकीचे तर आज सगळेच मेले. विजय पांडवाचा झाला. लयच गळा काढून रडला. कोण? धृतराष्ट्र. काय माझ्या वेळ आली, काय माझ्या वेळ आली ते म्हणला राजा. वेळ आली, तुम्हाला मी आधी सांगितलं होतं राजन की जरा आवरावरी करा दुर्योधनाला. दुर्योधन तुमचा ऐकायला गेला असं तुम्ही म्हणून आले, पण त्याला आवराय पाहिजे होतं तुम्ही. अर्धा राज्य पांडवाला दिलं असतं तर काही भानगडी होत नव्हती, पण ह्या भानगडी झाल्या. तुम्ही अर्धा राज्य दिलं नाही. आणखी होय म्हणले. मलाही थोडं वाटत होतं, पण काय करावं ते ऐकायला गेला. मग ते म्हणून लागला मी फाशी घेतो. काय करतो? कोण? दुर्योधन. म्हणून मला घरी पडावं लागलं त्याच्या. असं झालं संजय. म्हणजे याचा अर्थ धृतराष्ट्राला दुर्योधनाचं हित कळालं का वाहिलं? त्यानं वाहिलं. हित वाहिलं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण राज्यातच हित आहे दुर्योधनाचं असं डोसक्यात बसलेलं होतं.
आणि ते राज्य मिळाले आमच्या दुर्योधन सार्वभौम राजा होईल, एवढ्याने दुर्योधनाचं हित होईल अशी मनातली भावना आहे. पण ही चुकीची का बरोबर आहे? चुकीची. म्हणजे व्यवहारातले केवढे पदार्थ आपल्या आता बळत आता राग येऊ देऊ नका कोणाला, पण शिकणाऱ्या लोकांना आळस वाढेल किंवा वाटेल वाटू देऊ नका. मोठा पोरगा आपला शिकून 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 डॉक्टर केला, बरोबर आहे, आणि तो मग मोठा डॉक्टर सर्जन डॉक्टर झाला. त्याकडे आपण यासारख्या मुंबईसारख्या शहरी त्याचा दवाखाना मोठा, असे डॉक्टर वकील इंजिनियर असे मोठमोठे मुलं झाले का, किंवा बाहेरल्या देशात सुद्धा जातात ना मुलं नोकऱ्याला, मोठमोठ्या पदवीवर असतात ते. अमेरिकन सारख्या फ्रान्स सारख्या देशामध्ये आपले मुलं आहेत ना भारतातले, बाहेरल्या देशात आहेत की नाही केलं. हा 26 घंटे लागते म्हणून जायला. ती परभणीची पोरी म्हणून झाली मला. किती? 26 घंटे. ही महिना नवीन ना भाऊ. हो बघा, एकचं विमान इथं बसलो पुण्याला तर त्या डेहराडूनला 5 ला आलं. कितीला? किती घंटे झाले मग? 4 बघा, 1 ला बसली होती डेहराडून ह्याला पुण्याला, आपल्या पुण्याला. तर ते उत्तर प्रदेशात ते उत्तराखंडामध्ये डेहराडून राजधानी नाही का उत्तराखंड, त्या डेहराडूनला ते विमान 5 आलं. एवढा लांबचा प्रवास, 2000 किलोमीटर. हा आणि 26 घंटे म्हणल्यावर किती लागतात? साहित्य किती बघा, 4 म्हणलं तरी. हा 7 चोक 28 असंच धरी करा, 7 चोक 7 पट लांब, म्हणजे 14,000 किलोमीटर. कोणता देश? त्याच्या इथून जायचे तर 26 घंटे लागते. एवढ्या लांब लांब ड्युटीला गेले आणि मायबापाला वाटतं मी आता हित असं उशान संसारिक मायबाप मानतात ना, बरोबर आहे ना. शेवटी ते तुमच्याही कामात नाही आणि त्याच्याही कामात. समजून घ्या, पहिले एकत्रित कुटुंब पद्धत होती, इथं लेकरं बाळं सगळं एकत्रच आनंदात राहत होते आणि आई पित्याची सेवा मनोभावी करीत होते. म्हातारा मालक असायचा आणि पोरं सगळे अंतरवळी असायचे. त्याच्या स्वर्गात राहिल्यासारखं वाटत नाही. त्याच्यात राहिल्यासारखं नाही, बरोबर आहे ना महाराज? नाही, मुलं पत्नी कुटुंब सगळं अनुकूल असल्यावर हे स्वर्गही नाही भाऊ. या सगळं ऐकण्यात म्हणल्या आणखीन काय पाहिजे? होय होय आज करतो सर तू लय चांगले तू. पोरं शिकून नाहीत मला. पटलो आपल्या जवळ राहते, पण ते बोका व्हायलाच ना तू. जवळ ठेवून तरी त्याचा फायदा घेणार ना. तुझा फायदा काय तर फक्त आईस करीत असेल काय आहे तर तू बी वेगळा होतो. काय उपयोग आहे? काय जसे मी पुत्रेन फारम होती रासवी गाडीनी संग 10 पोरं येत, पण बोकांनी एवढी कोणी उतरली का? हे बोला ना, जवळ असून करायचीच काय? गाडीवर ती कोणी व्हायच नाही की काय बोलू नाही महाराज. ते तुमच्या हिताचे काय सांगा. शेवटी जर म्हातारा मरणाच्या अवस्थेत पडलं, मरणाच्या दारात पडलं तर तितक्या लांबाला पोरगं म्हणतो माझं काही येणं होत नाही, तुमचे तुम्ही ओळखून घ्या. आणि असे घडत नाही. पेपरवर वाचा, ह्याच्यावर वाचा, एकोलटं पोरगं नाही आलं, दुसऱ्यानं माती केली पूर्ण, अमुक झालं टमुक झालं, हे आपण ऐकतो की नाही? हा दुखण्याला नव्हतं, मेल्यावर बी आलं नाही का? त्याला येता आलं नाही गृहित धरा. बरं तुमचं हित काय झालं? बरं आता त्याचं हित म्हणावं ना. मग त्यानं संपत्ती कमी होईल, तिकडं फ्रान्स देशाच्या काही बंगले फंगले घेऊन काही इस्टेट कमी होईल, त्याच्यात त्याचं हित आहे का? मुक्त होणार आहे का? जन्ममरण चुकणं. उलट आपल्या देशातली संस्कृती सोडली आणि पाश्चात्य देशातली संस्कृती म्हणजे जनावरांची संस्कृती. माणसाची संस्कृती नाही त्या देशात. बरं कोण्या कशाची संस्कृती आहे? जनावरांची. जनावरांची संस्कृती आहे. तुम्हाला ऑर्डिनल सुशिक्षित मी त्यांना अशिक्षित समजतो. केवढा डॉक्टर असेल पायमोठी घालून नवीला बसला शिंतोडे पायमोठी त्याच्या आल्याशिवाय
राहत नाही का नाही येत? आणि शिंतोडे पायमोच्या वेणं लघवीचे शिंतोडे घाण आहे की चांगले आहेत? मग सुशिक्षित का अशिक्षित तुम्ही? हा? आणि आम्ही पायमोचे न घालता किंवा घातले तरी पायमोचे घालीतच नाही, आणि घातले तरी लघवीला बसल्या पायमोचे काढून पाय गुडघ्यापर्यंत धुतल्याशिवाय मग आम्ही शिक्षित सुशिक्षित का तुम्ही सुशिक्षित? आम्ही शास्त्रीय वागणारा माणूस म्हणजे शास्त्राप्रमाणे. कोणत्या शास्त्राप्रमाणे? हे अध्यात्मशास्त्राप्रमाणे वागणारा माणूस सुशिक्षित असतो. आणि बाकीचे शास्त्र असूनही अशिक्षित आहे. अज्ञानातले शास्त्र आहे म्हणून ते अज्ञानीच लोक आहे. त्याचंही हित नाही झालं. नुसती संपत्ती कमी हित होत असते काय? तुम्ही सांगा बरं. संपत्ती कमी हित झालं पोराचं? नाही होत. हो कसं काय होईल ते? त्या संस्कृती लागावी. संपत्ती संग काय असावी? संस्कृती असावी. आणि संस्कृती सहित चित्त शुद्ध होते आज ना उद्या, आणि मग माणूस मुक्त होते. हो मग मला काय म्हणायचे, व्यवहारामध्ये हे व्यवहारिक बायबाप लेकराचं हित करू शकत नाही. म्हणजे हित त्यांना हाव वाटते पण हित कळत नाही. हित कशात आहे बरं काय? हित कळत नाही. हिते कळे हित ग्वाही एकाई किचित. तुकाराम महाराज म्हणले हिते कळे हित. हित झालेला हित कळते. ज्याचं हितच झालं नाही त्याला हित काय कळेल? लोकांचं कळलं म्हणून हे हित नाही व्हावं. म्हणून तर आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. तुकाराम महाराजांनी उगाच दुवा दिला नाही. हे आपल्या हिताला जागत असेल त्याच्या आईबापाला धन्यवाद दिला तुकाराम महाराजांनी. आपल्या हिता जो असे जागता तो धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती तस्वी तया सारी. पिता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग ती अपेक्षा केली तुका म्हणे मग गळो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. इथं साधकाची सेवा सिद्धाला करा वाटली. आपल्या हिताला जागत असलेला गीता भागवत वाचणारा साधक की सिद्ध? साधक ना. आपल्या हिता जागता बरोबर हे कोण आहे? साधक आहे. गीता भागवत करी ती श्रवण असा श्रवण करणारा कोण आहे? साधक आहे. गीता भागवत करी ती वर्णन असं नाही. गीता भागवत सांगतो असं नाही. सांगणारा सिद्ध म्हणता येईल. गीता भागवत सांगणाऱ्याला सिद्ध म्हणता येईल ना. नसतो तो नुसतं म्हणजे वाचन भगवद्गीता सांगत असला म्हणजे काही सिद्ध झाला असं म्हणता येत नाही. तरी पण बाबा ठीक आहे. आणि बरोबर आहे ब्रह्मनिष्ठ असेल श्रोत्री असूनही ब्रह्मनिष्ठ असेल आम्ही मानू. पण गीता भागवत लोकांकडून ऐकणारा तो कोण? साधक. मग अशा साधकाला तुकाराम महाराज म्हणतात मला सेवा त्याची तुका म्हणे मग घडव त्याची. आता कोणती सेवा काय की आपल्याला तिथं विषय नाही तिथं चढायचा तिथं नाही जायचं आपल्याला. पण कोणती सेवा करावी महाराजाला वाटली करतात महाराज महात्मे. अशा साधकाची सेवा महात्मे करतात. हे काही वावगं नाही. करतात आणि त्यांना करावी वाटते. मग असं हित करणार आहे स्वहित. त्याच्यातच अर्थ तो दळलेला आहे. स्व कोणला म्हणतात? स्व म्हणलं की बोट आपल्याकडे वापस येतो. थोडक्यात स्व म्हणजे स्वतः. काय स्व म्हणजे? स्वतःच हित. ऐकरे जना तुझ्या सोहिताच्या खुणा पंढरीचा रानास मना माझी मरावा. हा ही स्वहित ह्याला म्हणतात. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मनात भगवंताचं चिंतन करणं हे खरं घेतलं बरं काय. म्हणजे स्व म्हणल्यावर बोट कोणाकडे आलं? स्वतःकडे आलं. आपल्याकडे बोट आलं. स्व हित म्हणजे आत्महित. कोणतं हित? आत्महित. स्वहित म्हणजे स्व आत्म्याला म्हणतात. स्व म्हणजे आत्मा. मग तुम्ही म्हणाल आत्मा तर हित संपन्नच आहे. आत्म्यामध्ये हित स्वरूपच आत्म्याचं आहे असं कोणाला वाटेल. पण इथं आत्मा शब्दाने घ्यायचा जीवात्मा. का? आत्म्यात दोन आहेत जीवात्मा परमात्मा. आत्म्यात आत्मा म्हणलं की किती आहेत? दोन. जसे ब्रह्म म्हणल्यावर किती? शुद्ध ब्रह्म ब्रह्म दोनच आहे. त्याला कुठं कळलं? चैतन्य म्हणल्यावर कोणते कोणते? ब्रह्म ईश्वर कुठस्थ जीव. चैतन्य म्हणल्यावर हे चार झाले. ब्रह्म म्हणल्यावर दोन. केवळ ब्रह्म शुद्ध ब्रह्म.
बरं काय? सोपारी ब्रह्म, निरुपाधिक ब्रह्म, कारण ब्रह्म, कार्य ब्रह्म, ब्रह्म दोन आणि आत्मा म्हणल्यावर ही दोन. हा? कोणते कोणते? जीवात्मा आणि परमात्मा. मग स्वहित बरं काय? माझे करावे स्वहित म्हणजे माझं स्वहित तुम्ही करा असं महाराज म्हणायचे. माझं म्हणजे कोणाचं? स्व म्हणजे स्व आत्म्याचं हित तुम्ही करा. आता असा म्हणणारा जीवात्मा आणि याचना कोणाकडे? परमात्म्याकडे. हित करण्याबद्दलची याचना कोणाकडे? परमात्म्याकडे. परमात्मा पांडुरंग आहे ना. इथं परमात्मा कोण आहे? इथे ईश्वर असेल, सोपाधिक असेल, त्याच्याबद्दल वाद नाही. पण लक्षार्थानं ब्रह्म आहे ना. जरी वाच्यार्थानं ईश्वर असला, माहिती उपाधी असली तर लक्षार्थ काय? ब्रह्म आहे. मग ब्रह्म परमात्मा आहे. पांडुरंग परमात्मा आपण म्हणतोच बी ना. कोण? पांडुरंग परमात्मा आणि परमात्माच आहे. दयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. बरं, पंढरीच्या राण्याबद्दल बरंच काही तुकाराम महाराज सगुण सगळ्या रूपात सोपाधिक पद्धतीने वर्णन केले. निरुपाधिक पद्धतीने म्हणजे काय? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मद करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नोडवावी. इथं काय पांडुरंगाला निरुपाधिक म्हणले का उपाधी? उपाधी सहित म्हणले निरुपाधिक. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, तुम्ही उपाधीच्या वेगळे निर्विकार आहे आणि काहीच संसार तुम्हा नाही. तुम्हाला काही संसार नाही देवा. ऐसे मद करून ठेवा नारायणा, मला बी तसंच करा अशी एका भागात मागणी तुकोबारायांनी मागितली. बरोबर आहे ना. मग आता इथं तुकाराम महाराज असं गृहीत धरा, तुकाराम महाराज मुक्त आहे. आपला विषय मागित झाला. महाराज कोण आहेत? तरी पण आपली बाजू धरून बोलायले, आपली प्रतिनिधित्वानं बोलायले असं गृहीत धरा. किंवा साधक अवस्थेतून बोलायलेत म्हणा. महाराज जे बोलायचे अभंग साधक अवस्थेतला आहे का सिद्ध अवस्थेतला आहे? अमृणिया थोकडा तुका आकाशा एवढा हे अभंग सिद्ध अवस्थेतला आहे. बरोबर आहे. म्हणजे सिद्ध अवस्थेतून बोलणे किंवा सिद्ध स्वरूपाला धरून बोलणे आणि हे साधक स्वरूपाला धरून बोलणे असं गृहीत धरा. मग आता साधक म्हणल्यावर जीव की शिव? जीव आहे. म्हणून आता इथं तुकाराम महाराज रूपी जीवात्मा परमात्म्याशी म्हणतो माझं स्वहित म्हणजे तुमचं स्वरूप मला द्या. लक्षात आलं की नाही? मी जसा जीव स्वरूपात अडकलेलो आहे, ते अडकलेलं बंधन माझं काढून टाका आणि मला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून. लक्षात आलं की? मी आता सध्या देह तादात्म्यात अडकलोय, देहाच्या खोड्यात अडकलोय. हे देह खोडा आहे आणि याच्यात अडकलो. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, वाढविला सबळ अहंकार त्यापासून. हे पंचभूताचा गोंधळ. हे शरीर काय आहे? पंचभूताचा गोंधळ. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे गोंधळ. आम्ही गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. लक्षात आलं ना? हा, त्या मग शेपक आहे बरं. आमचा गाढावा गोंधळ वासुदेव हरिनाम. हा, जे ते विठूचे देवळ ते तुकयाचा कोण्या गाठ्यात शेपक आहे. बरं काय? पण लक्षात ठेवा, हे खरं आहे की नाही? पंचमहाभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. केला की नाही मेळ? पंचकृत पंचमहाभूताचं शरीर आहे, मग मेळच केला ना. पंचभूत आहे आणि त्या पाच भूताने गोंधळ. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पाच भूतांना शरीरात गोंधळ मानला ना. म्हणजे एके ठाई मेळ केला म्हणजे पाच भूत एकत्रित केली, मिलाप केला त्यांचा. त्यालाच म्हणायचं पंचकृत. काय त्याला काय म्हणायचं? पंचकृत. म्हणजे एक अष्टमांश भूत दुसऱ्या भूताचा अंश आहे. एका भूतात एक अष्टमांश एका भूताचा अंश आहे आणि अशा प्रकारे हे भूताचं मिश्रण झाले. आणि मग अशा भूताचं मिश्रण झाल्यामुळं हे देह सक्रिय झाला, म्हणजे कामाला आला. पंचमहाभूत परस्पर भिन्न भिन्न राहत होते तर सक्रियता घडत नाही. बरं, सक्रियता घडायला मिसळायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? आता उदाहरणार्थ बघा, मोटर बी लावा, तिनं जर हवा धरली तर पाणी येत नाही. येते. अग्नी फिरवायला
अग्नीचं काम आहे मोटर फिरविणे, म्हणजे ते फिरवायचं. ते फिरवायला हे खरं आहे, पण पाणी जर खाऊन काढायचं असेल तर तिथं वाऱ्याचं साह्य लागतं की नाही? अहो ह्याचं काय मोठला तर काय ती आमची आपली जेट पंप आहे आता घरी हे वडिलांनी गावात पडला जेट पंप नव्हता, जेट पंप ते 75% पाणी फिरत होतं आणि 25% बाहेर टाकीत होतं. असे 2 पेपर इथून तिथून 2, 1 सव्वा, एक पैप एकाचा आणि एक पैप 1.25 इंच, 2 पैप होते. तरी खाली जरा थोडासा फुटवा ते फिरविणार मोठं त्याला असं की खालून पाणी वरून पाणी असं फिरणार. 75% पाणी फिरणार 100 पैकी, त्यातलं 25% बाहेर टाकणार आणि 1ची मोटर इतकं चढत होतं. तेच होतं त्याला केसा इतकी हवा पकडली, किती एक केसापेक्षाही लहान, केसापेक्षा कितीतरी लहान आणि थोडं छिद्र कुठं असेल त्या पाईप मध्ये तर ते पाणीच येत नव्हतं, वडीतच नव्हतं, जमतच नाही ते हवा लेच पकडायचं असं. म्हणजे याचा अर्थ ते हवा जर त्यानं धरली पकडली तर ते पाणी येत नाही, म्हणजे साह्य लागतंच वाऱ्याचं. कोणतीही या जगातली क्रिया कोणतीही असू द्या, ह्या जगातली क्रिया कोणती असेल पंचमहाभूत एकमेकात सहाय्य झाल्याशिवाय काम होत, परस्पर मिलन झाल्याशिवाय जमतच नाही. म्हणून हे शरीर सुद्धा तसे पंचभौतिक आहे ना. याला पंचीकृत पंचमहाभूताचा हे म्हणतात ना. मग अशा म्हणून तर आहे की पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ आणि लाविला सबळ अहंकार त्या पाठी, त्या जीवाला त्याचे जीव चैतन्याला देह माझा आहे किंवा मीच आहे अशा प्रकारचा अभिमान किंवा तादात्म्य लावून दिलं आणि याच्यात गुंग काय केला परमात्म्यानं ईश्वरानं. आणि म्हणूनच माया संस्कृता बरं काय त्याच्यावर तुला माग भारीपटा विचार झाला की न माया संस्कृता भूमीर बरं काय त्याच्यावर मी बोललोय. मी या 5 भूताचं मिश्रण केलं आणि म्हणून मला नाव वैकुंठ आलं असं बोललो होतो. मी त्या पदावर बोललो होतो, मला नाव वैकुंठ का आलं बरं काय. ते ह्या 5 भूताला मी मिसळलं आणि मधात मिसळून त्यांच्याकडून सक्रियता करून घेतली, मधात मी मिसळलो म्हणजे मी त्याच्यात फिरलो आणि त्या भूतांची गती कुंठित केली. म्हणजे सैर धावणारे भूत आहेत. हे 5 भूत आहेत ना भाऊ, लय ताकदबाज आहेत हे. एक भूत जर सुटलं मोकार जग नष्ट करून टाक. एक भूतात तेवढी ताकद आहे भाऊ. अहो उलट नाही, आता झुंजाट वारा सुटल्या झुंजाट की बिल्डिंग नाही काहीच नाही, खरडूनच घेते, काही ठेवणार नाही तुम्हाला. नुसतं वारं सुटलं, नुसतं वारं. पण त्या भगवंतानं त्याला आटोक्यात ठेवले. कसं ठेवलंय? हा आटोक्यात ठेवले, त्यांना सगळ्या दाबून ठेवलं. असा म्हणा आहे परमात्मा ईश्वर म्हणतोय ते सोपाधिक आहे त्या माया स्वीकारल्यामुळे तिथे आपल्या दाबात ठेवले ते. हा आणि ते जर मोकाळ सोडले का महाराज एक भूत मात्र आपल्याला सगळ्या जीवायला खाऊन टाकले, सगळं नष्ट करून टाकले. इतकी पॉवर काय ते. म्हणूनच महाभूत म्हणले त्याला. आपण निश्चित भूत येतं, आपण निश्चित कसे भूत येतं. आपल्यासारखे भूत तर काही करायले मग ते तर महाभूत येत. महाभूत साहेब सोडल्या म्हणून त्यांची गती कुंठित केली आणि म्हणून मला नाव वैकुंठ आलं. असं त्याचं विश्लेषण मी वैकुंठ पदावर केलं होतं माझं. आणखीन याचा विचार करी एका वेळेस करी. पण एवढं खरं आहे त्यानं गोंधळ त्यानंच केला. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. हे ईश्वरानंच केलं हे काम महाराज. हो ईश्वर नाही का माझ्या कार्यात. ईश्वर इच्छा. अरे मानलं ना ते 7 पदार्थ शास्त्रकारांना, बरोबर आहे की नाही. हो इतके साधारण कारण आहे ते. काय कोणते कारण आहे ते. ईश्वर इच्छा, हा ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, हा देश काल आदृष्ट, हा प्रागभाव आणि प्रतिबंधक अभाव. किती आहे 9 कारण. हा 9 कारण. मग 9 कारण आहेत. हे साधारण आहेत की असाधारण आहेत. साधारण कारण. मग हे लागतात की नाही सृष्टीला. मग कोणी केला मग मला वाटलं आरंभवादा प्रबंध. नाही इथे कशाला आरंभ करायचा. अरे हे गोंधळ केला त्यानं कोणी त्या परमात्म्यानं काय पंचभूताचा गोंधळ तर केला एके ठाई. हे मेळ त्यानं केलाय आपल्या आणि लावली. बरं मेळ करून मळ उभा केलं आणि त्याचा अभिमान लावून दिला. खरं सांगावं विनायक भाऊ हे आपलं आपण एक काही
नाही ना पंचमहाभूतात मग कवा निश्चय होईल तुमचा? ऐकलं कवा हे असा आणि हे निश्चय होणं मग एवढे कीर्तन भजन पंढरीच्या वाऱ्या आळंदीच्या वाऱ्या काय यासाठी याच्यासाठी इथवर येण्यासाठी. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काहीच कळलं नाही तुम्हाला, उपयोग नाही. रामाला तरी हेच सांगितलं, वशिष्ठानं जे बोध केलाय रामाला हेच सांगितलं. हो, अर्जुनाला भगवंतानं, रामानं लक्ष्मणाला आपण हेच सांगितलं, लक्ष्मणानं गोहकाला हेच बरं काय, जनक राजाला अष्टावक्रमणीनं हेच. किती गीता येतात भगवद्गीतेसारख्या 108 गीता येतात. किती? 108 गीता येतात. हो, 108 गीता. थोड्या झाल्या का? हा, आपल्याला फक्त माहिती आहे कोणती? भगवद्गीता. ती बरोबर येत नाही, येते हा, ती बरोबर येत बी नाही, कळत तर नाहीच नाही, नीट म्हणायला येत नाही आपल्याला. इंग्रजीत धरा अशा गीता केली. मग अशा प्रकारे हे सगळं शास्त्रात जे वर्णन चाललंय त्याच चाललंय. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या स्वरूपाची प्राप्ती झाली जर तर तुमचं हित झालं, आणि जर तुमच्या आत्मस्वरूपाची नाही प्राप्ती झाली किंवा शिव ब्रह्मरूप नाही झाला तोपर्यंत तुमचं हित झालं असं सिद्ध होत नाही. त्या दिवशी शिव ब्रह्मरूप होईल आणि त्या दिवशी तुम्ही हितात आले किंवा हित झालं. आणि असं हित झालेला बाप मात्र लेकराचं हित करू शकतो. उद्दालक मुनी श्वेतकेतू नावाच्या पोरला उपनिषद सांगते ती बरोबर बघा, त्याने उपदेश केलाय उद्दालकांना. उद्दालक मुनीनं श्वेतकेतू नावाच्या पोर उपनिषदात त्या दोघांचा संवाद झालाय. आणि ते बाप पोरग विचारते बापाला, बाप उत्तर देतो आणि त्याला मुक्त करून टाकलं बापानं. उद्दालक मुनीनं श्वेतकेतूला मुक्त केलं असं उपदेश करून असं वर्णन उपनिषदात आलेलं आहे. छंदोग्यात गेली 10 उपनिषद आहेत ना, 10 उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, वेदांताच्या प्रस्थांतरीतले हे 3 ग्रंथ आहेत. 10 उपनिषद बरं, मांडुक्यादिक, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक उपनिषद, श्वेताश्वेतर, हे जे उपनिषद आहेत ना, हे 10 आहेत. आणि 10 उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे संस्कृत भाषेतली वेदांताची प्रस्थांतरीय आहे. आणि मराठी भाषेतली प्रस्थांतरीय ही गाथा कोणाचा? ज्ञानेश्वरी माऊलीची आणि एकनाथ महाराजांचं भागवत. एकच. तुम्हाला वाटतं की इथं काही नाही? गाथ्याचं सगळं आहे. गाथ्या सगळी ज्ञानेश्वरी महाराज जास्त तशी. हा, गाथा काही सोपा आहे का काय? हा, सोपा नाही गाथा. तुकाराम महाराजांचा गाथा असं. अरे ब्रह्मज्ञानाची प्रस्थांतरीय वेदांताची. हो, संस्कृत फक्त भाषा मराठी आहे तुम्हाला कळण्यासाठी. म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त करून घेणं ह्याच्यात आपलं हित आहे. आणि ते खरं सोयीत आहे, ते खरं सोयीत. बाकी तुम्ही कितीही वाडे मानले, कितीही पैसे कमविले, कितीही मुलं डॉक्टर केले, कितीही मुलं इंजिनियर केले, त्याच्यात तुमचं हित. तुमचा जन्म फुकट गेला नाही तरी गेला जन्म. सांगतो तुम्हासी रे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म वाया गेला तुझा, काय उपयोग नाही महाराज, काही उपयोग नाही त्याच्याबद्दल. बाळाला तसा घ्या, बाळाला म्हणजे बाळ डाका चालू बघा. आता श्रावण महिना तुम्हाला डाका वाजत हा म्हणते मला तिथे लय खरंच ऐका वाटत. मी ऐकले काय हे नाही भाऊ म्हणते की नाही? हा, काय म्हणते भाऊ? नानाला माहिती, नानाच्या गावाला कुंभार आहे. हा, तुमच्यासारख्या भरण्या 16वाला म्हणल्या तुम्हाला 1000 रुपये देते. देत आहे हा, तुम्हाला 1000 रुपये रोज देतो नाना. संध्याकाळी निघायचं पुन्हा खायला रोज पोळे. ते तुमचं वारी खिडत होतं की हे आमच्या बालूमाचं मेवना आता उपमानूया का भरण्या असा घ्या. मग नाना तरी सोडे चांगला चांगलं गाणं म्हणायचे मुंजा बाळा काय बाळा मुंजा. एक वकील, एक इंजिनियर, एक डॉक्टर, किती गावाला निघा. पाहुण्याकडे लग्न असेल काय असेल जीप गाडीने गेले. त्याला जायचं होतं गंगेच्या पलीकडे गोदावरी की गंगा होती मधात पलीकडे गावाला जायचं. मग आली काय गावाला जीप सोडावं लागली का? ती दुथडी भरलेली होती गंगा नदी, नदी भरलेली होती आणि वाहू लागलं.
मला जीप पलीकडे जात नाही. डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, मग काय मग त्यांनी जी पलीकडे सोडली मावळेवर. आता ग्रेट जरा मावळेवर सोडली जायचे कुठल्याला पण सांगून गेला म्हणा, नाही धारा सोडला म्हणा. मग आता नावाड्याला बोलले ते गंगे काठोर गेले, नावाडे तिकडे आम्हाला पलीकडे काढायला जायचे. ते म्हणलं माणूस 150 लागते साहेब, म्हणजे मला परवडत नाही, 3 माणसं नाही. ते म्हणजे 100 माणसाला किती रुपये मिळते तुला? माणशी 2 रुपये, 5 रुपये झाला. मग 100 माणसाला किती झाले हो? 500 रुपये झाले. 5 रुपये झाले. 5 रुपयानं 500 रुपये 100चे होते ना. ते म्हणजे 3 जण 500 रुपये 3 जण आम्ही देतो. आम्ही काय कमीत का? एक पेशंटला तपासलं की 500 येईल. सगळे मोठे लोक होते हे बिचारे. पैसे काय घ्यायचे ते घे बाबा, पण आम्हाला अर्जंट आहे, लग्न आहे, पलीकडे नेऊन ठोकते मला. आम्हाला काय म्हणलं पैसे शिंगत 3 सोडा काय 1 सोडा काय, तुम्ही 1 बी सोडा म्हणजे तसं पैसे तेवढे पैसे लागते. 50 माणसं एवढे बसा बरं निघाली नाव. मग हे जरा आपल्या गर्वातले होते, इंजिनियर, वकील, डॉक्टर, आणि प्रत्येकाला आपल्या त्या शिक्षणाचा अभिमान हो. त्याला विचारलं इंजिनियर साहेबांना, अरे काय म्हणले नावाड्या, काय शिक्षण? काय शिक्षण साहेब माझं, मला काय काही नाही. आणि शिकलो असतो होतं इथं काय बसलो असतो या पाण्यात. इकडे माणसं तिकडं सोडायचे, तिकडे इकडे सोडायचे दिवसभर, आणि 1000-1000 रुपये होतात पोटाला. लेकरं बाळ जगितो एवढा माझा धंदा, दुसरं काय. तुझ्या जिंदगीला काही अर्थ नाही. कोण म्हणला? फुकट गेला तो जन्म, काही जिंदगीला अर्थ नाही. काय मूर्खा, ते काय पाहिजे. तुम्ही इंजिनियर होतो, किती वर्ष 25 वर्ष अभ्यास करावा लागला ते आम्ही इंजिनियर झालो. त्याला ते मला साहेब तुम्हाला काय करते नाव चढायला बरं काय, आणि का पाहिजे चांगली दवाकडे जाऊ दे पण. आणि मला मग काय बिल्डिंगचं कळतंय म्हणला, सगळं कळतंय, अमुक कळतंय, टमुक कळतंय, हे सगळं आपण पाहून आलो. दुसरा डॉक्टर लावून चढालो. डॉक्टर म्हणला ह्याला बिल्डिंग इथलं ह्याच्यातलं कळतंय, पण माहीत का सूक्ष्म ज्ञान इंजिनियर सुद्धा नाही मनात म्हणला. मग ते त्वरा त्याला दाखवायचा होता म्हणला. डॉक्टर साहेब म्हणले काय म्हणले, आता हे नावाड्या तो शिकाय पाहिजे होतं, काही शिकणार नाही तू वेळ्या, तुझा जन्म वाया गेला. हो साहेब, जन्म वाया गेला म्हणला, त्याला काय करावं नाही मिळाले म्हणला. तुम्ही काय शिकलेत? काय शिकलेत म्हणजे तू एक काय मळ म्हणला उकली तो मी नीट करतो. मळ म्हणजे शरीर. हा काही कोणता रोग होणे म्हणला, कुठलाही डोसक्यातला, कुठला पोटातला, हे ते सगळं मी डॉक्टर आहे म्हणला. हा अरे याला सायन्स अभ्यास करावा लागतो, नेटची परीक्षा द्यावी लागते, इतके मार्क घ्यावे लागतात, ती पटवायले आपलं. त्याला काय नेट आणि फेट करायले त्याला कळते का विचार? ते म्हणा साहेब खरंच तुम्हाला जन्म वाया. ते साहेब घेतला त्याचा बळजबपणा की वकील साहेब उठले. वकील साहेब म्हणले काय रे तुला काय कायद्यातलं कळतंय का? ते मला डोंगर कळत नाही म्हणलं, कायद्यातलं काही कळत नाही. हो काय म्हणले तुला जन्म वाया? अरे मी कायद्याचा अभ्यास करायला 25 वर्ष घातलं आणि वकील पदवी कमी कसलंही भांडण असू दे, काही असू दे, म्हणजे कायद्यात 5 उलट काढण्याचं सगळं, आणि माझ्याकडं कायद्याचं ज्ञान आहे. असं मी कमीलं जिंदगी, आणि जिंदगीभर अभ्यास केला. ते तिघाने आपलं पटवून दिलं, आणि ह्या तिघांपणा चाललं नाव अर्ध्यात गेली. वार सुटलं, विणमुख वार सुटलं, आणि नाव त्या खडकाकडे त्याला तोरच नाव त्या नावाड्याला त्या वाऱ्यानं नाव खडकाकडे घातली, आणि खडकावर ठ्याका बसून फळी फुटली. फळी फुटल्यावर नावाडी आणि पाणी मध्ये शिरायले. नावाडी म्हणला साहेब, डॉक्टर साहेब काय आता तुम्हाला एक विनंती करतो, तुम्हाला पावता येते का? ते म्हणा कसलं पाहुणं, पाणी मला यायला म्हणलं. आता या नावच पाणी येते, आपल्याला सगळ्याला मरावं लागतंय. याला एकच उपाय, उडी टाकणे पोहून जाणे. ते डॉक्टर म्हणला मला पवा येत नाही, तुमची जिंदगी वाया गेली. आता सांगतो म्हणला, ठिकाण म्हणला वकील साहेब तुम्हाला येत नाही, तुमची जिंदगी वाया गेली.
आणि चेहरा आहे म्हणला फंदा इंद्रिय हा तिने म्हणले मग आता बघा तुमचे तुम्ही मी चाललो उडी टाकली पलीकडे येतात आणि हे पाण्यात बुडून गंगाचे कुठे गेले म्हणजे इथं त्या गंगेवर तरायचं असेल तर एकच उपाय पाहुणे तसं भवसागर तळता कार्य करीत राहतील पैर उभा जाता कटी कर ठेवली त्याचे पायी घाला इथं ब्रह्मज्ञानाचीच नाव पकडावी लागेल तुम्हाला कळलं आणि विठ्ठल नावाने पुकारता ते करणं ठार पाहिजे कोण नावा हाकणारा ते पाहिजे आणि बसायचे नाव तर ब्रह्मरूपी नाव आहे नाव आहे ती या वैसा नाव चंद्रभागी केली उभी पुंडलिकाचे द्वारे कट धरून या करी उभव या ब्रह्मज्ञानाच्या नावेत बसल्याशिवाय जीवनमुक्त किंवा मुक्त अवस्था प्राप्त होत नाही आणि कर्मधार पांडुरंग त्याला विनंती केल्याशिवाय जमत नाही म्हणून माझे करावे तुझं काय मी आलो तुझं मी आलो शरणागत तर माझे करावे